नमस्कार मित्रांनो कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणाला आता 18 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून ही देण्यात आली आहे। राज्यात अद्यापही 16,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याने ही मुदत वाढवून देण्यात आल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहेत। मित्रांनो, नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते। मात्र काही शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते। अशा शेतकऱ्यांसाठी आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। तसेच अद्यापही 16,345 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने आता 18 सप्टेंबरपर्यंत मुदत ही वाढवून देण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो, आपलं जर अजूनपर्यंत आपण आपले आधार प्रमाणीकरण केलेलं नसेल तर आपल्याला 18 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या खात्यामध्ये 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान हे जमा होईल। यापूर्वी यासाठी 12 ऑगस्ट ते 60 सप्टेंबर अशी मुदत वाढवून देण्यात आली होती। राज्यात या काळात 33,166 शेतकऱ्यांपैकी केवळ 16,821 शेतकऱ्यांनीच आपले आधार प्रमाणीकरण केलेले आहे। बरेच सारे शेतकरी यापासून अजूनपर्यंत वंचित राहिलेले आहे। तसेच शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते। यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते। मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न सरकारने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती। बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ हा शेतकऱ्यांना देता आला नाही। बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही परंतु आपल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण हे 18 सप्टेंबरपर्यंत करायचं आहे आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळवायचा आहे। तर मित्रांनो, आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।